किन्नरची घटना सांगतो मला. एक मास्तरी नवरा बायको, नोकरीमध्ये एवढा पगार, दोघांना 2 लाख रुपये महिना पगार होता. त्यांना एवढा गर्व होता आपल्या मुलांवर की आमच्या मुलांना परदेशात पाठवू, एकाला डॉक्टर करू, एकाला इंजिनियर करू, खूप काही करायचं. पण काय नाही, एकदा मुलं तुमच्या पिंजऱ्यातून उडून गेलं ना, तुमच्या ताब्यात नसतात. त्यांना एकदा उडू द्यायचं. पण त्या नवरा बायकोची किस्सा एवढा बेकार झाला. त्या नवरा बायकोने दोघांनी मिळून पेन्शन यायचं, मस्त आरामात नवरा बायको राहायचे, संध्याकाळी फिरायचे, वॉकिंग करायचे. पण एक दिवशी अचानक त्याच्या बायकोला पॅरालिसिसचा अटॅक आला. पॅरालिसिसचा अटॅक आला, तिला बोलता येत नाही, हात आणि पाय दोन्ही. ती डायरेक्ट पलंगाला खिळली. पलंगावर तिला उठता येत नव्हतं. पण आपण म्हणतो ना, शेवटी बाईचा खरा जोडीदार फक्त तिचा नवराच असतो. ज्या दिवशी नवरा जातो ना, त्या दिवशी बाईच्या कपाळाचं कुंकू गेल्यावर सगळं आयुष्याचं सुख निघून जातं. त्यावेळेला त्या बाईने कोणाकडून अपेक्षा करू नये. कारण आयुष्यात फक्त दोघांचे खरे सख्खे जोडीदार आहे. माणसाला त्याची बायको म्हणू नये, बायकोला तिचा नवरा म्हणू नये. आणि म्हातारपणात तर अतिशय नवरा बायकोनी एकमेकाची गरज असते. ज्या दिवशी त्या बाईला पॅरालिसिसचा अटॅक आला, त्या नवऱ्याने एखाद्या लहान लेकरासारखं त्या बायकोची सेवा केली. त्या बायकोचं सगळं अंथरूण, लघवी सगळं त्या मानवाच्या पलंगावर सगळं करायचा तो नवरा बिचारा. आणि रोज सकाळी 5 वाजता उठायचा आणि 5 वाजता उठून त्या बायकोला सगळं करून चहा करून देत होता. पण एक दिवशी त्याने मुलांना बी असंच सांगितलं की मुलं येत नाहीये, आपला फोन येत नाहीये, आईला बघायला येत नाहीये. एक दिवशी वडिलांना सकाळी सकाळी कधी रात्री बेरात्री लक्षात नाही, पण अटॅक आला. आणि वडिलांना अटॅक आल्यावर वडील बाजूच्या पलंगावर 2 पलंग राहायचे. आईचा पलंग बाजूला, वडिलांचा पलंग बाजूला. आणि योगायोगाने तो शिक्षक बिचारा म्हातारा बाजूच्या कॉटवर अटॅक घेऊन भरून गेला. मग बायकोला वाटलं, रोज माझा नवरा मला 5 वाजता उठून माझी सेवा करून चहा करायचा. आज 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, तरी माझा नवरा का उठत नाहीये. तिने कसं तरी पलंगावरून खाली पडली आणि ढकलत नवऱ्यापर्यंत आली. त्याची चादर ओढली कसं तरी हाताने. बघितले तर नवरा निश्चित पडून स्वर्गवासी झालेला होता. ती बाई ठाय उघड पडत होती. तिला चांगलं रडता पण येत नव्हतं. तिला पॅरालिसिसचा अटॅक असल्यामुळे बोलता येत नव्हतं. फक्त मी म्हणतो ना, त्यांचा एक मित्र होता त्या माणसाचा, जो रात्री झोपताना रोज मित्राला फोन करायचा, काय चालू आहे, कसं चालू आहे. तो त्याचा फोन बाजूला होता. आणि त्या बाई शिक्षिका असल्यामुळे थोडी हुशार होती. तिला माहिती होतं की तिने फक्त ते रीडायलचं बटन दाबलं. तिला नंबर माहिती नव्हता. तो आलेला नंबर रात्रीचा त्याचं रीडायलचं बटन दाबलं. आणि त्या रीडायबलचं बटन दाबून तिने नुसतं आ आ इतकी ओरडत राहिली ती. त्या माणसाने समजायचं ते समजलं. तो मित्र म्हटला, वहिनी काळजी करू नका, मी येतो, मला लक्षात आलं काहीतरी झालंय. ते 11 वाजता ज्या वेळेला घरात आले ना, तोपर्यंत ती बाई बिचारी धसक्याने ओढून अटॅक घेऊन ती बाई सुद्धा मरून गेलेली होती. दोन्ही नवरा बायकोचे प्रेत पडलेले होते. जेव्हा तो मित्र आला, त्याने बिचारीने दरवाजा तोडला. आणि दरवाजा तोडल्यानंतर बघितलं, ती बाई त्या नवऱ्याच्या हाताला धरून खाली पडलेली होती. आणि नवरा बिचारा निश्चित पडला होता. काय कामाची हो तुमची मुलं? हा, सांगता माझा मुलगा डॉक्टर आहे, अमेरिकेत आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, न्यूयॉर्कला आहे, माझी मुलगी ऑस्ट्रेलियाला आहे. अरे पण तुम्ही कुठं पडलात? तुम्हाला कोणी विचारणार आहेत का घरात? अरे तुम्ही आजारी पडलं, तुम्हाला कोणी बोलणार आहे का घरात? काय कामाचे असे मुलं? मी म्हणतो तुम्ही अर्धी भाकर खा, तर संध्याकाळी मुलगी, आई आणि वडील एकत्र जेवलं पाहिजे. त्याला खरं कुटुंब म्हणतात. अरे आजकालची तर कुटुंब पद्धती तर पांगळली आहे. जो तो स्वातंत्र्य बघतोय आपल्या मनाने आणि प्रत्येकाला वजन समजत चाललाय. आणि भौतिक सुखाच्या मागे आजची पिढी लागलीये. कोणी मुलाला सांगा, फक्त नवरा बायको फिरायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे. आवडून बाबा एक मुलगा, त्यांनी एक किस्सा सांगितला टीव्हीवर की माझ्या घरी एक मुलगी मला बघायला आली. तो मुलगा IT मध्ये 3 लाख महिना, त्याची आई तो वडील वागलेले. तर ती मुलगी त्या मुलाला काय म्हटली माहितीये का? बरं मी तुझ्याशी लग्न करेल, सगळं करेल, बरोबर आहे म्हणे, पण ही डस्टबिन, ही कचरा पेटी आपल्यासोबत राहणार आहे का? काय म्हटलं तिच्या आईला, सासूला एवढ्या, की ही डस्टबिन आपल्यासोबत राहणार आहे का? ही कचरा पेटी आपल्याला सांभाळावी लागणार आहे का? हे असं असेल तर मी लग्न नाही करणार तुझ्याशी. आताच्या मुलीचं हे झालेलं आहे. फक्त 10 बाय 10ची खोली, माझा बाल्या, माझी बालीन, आम्ही दोघं बस. याच्या पुढे तिसरा नको. आजकाल कोणालाच नको. म्हणून मी सांगतो ना, म्हणून तुम्ही ज्या माऊलीने कधीच आपल्या मुलाबाळांचा जास्त विचार करू नका. आलात
आनंद नाही आला दुःख करून घेऊ नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. काय असतं समाजामध्ये आज आपल्याला जर सुख राहायचं असेल ना, तुम्ही पण एकटं राहायची तयारी करा. जोपर्यंत तुमची मिस्टर होता, तुमचा नवरा होता ना, तुम्ही सुखात सगळा आनंद घेतलाय. त्यामुळे आता कुणाकडून अपेक्षा सोडून द्या. आमच्यासारखे मुलं तुम्हाला भेटायला येतात आणि आमच्यासारखे मुलं तुम्हाला नेहमी भेटत राहतात, येतच राहतात. अहो आईने किती प्रेम करू द्या, मुलांना त्याची कदर नाहीये. अहो आपण म्हणतो ना, ज्या घरात आई वडील सुखी नाही त्या घरात कोणीच सुखी राहत. आणि मी म्हणून मुलांना सांगतो, अरे त्या आई वडील झाडाला फळ जरी देत नसला ना, त्या वृक्षाची सावली खूप काही कामाची असते ती. आम्ही नेहमी सांगतो, आई वडील म्हणजे ट्यूबलाईट सारखा उजेड जर देत नसले ना म्हातारे, ते देवाळ्यातल्या निरंजन सारखं घराचं पावित्र्य जपत असतात. त्यामुळे ते आई वडिलांना जपा, त्यांना तुम्ही सांभाळा, त्यांची सेवा करा, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं पुण्य भेटेल आणि नातवांना तुमचा आधार भेटेल. कारण मी मागे असंच सांगितलं ना, म्हाताऱ्यांना काही लागत नाही हो तुम्हाला. तुम्हाला आता सुना काही बोलली नाही, काही बोलली वागली नाही चांगली, काही जेवायला दिलं नाही तरी काही वाटत नाही. मुलगा हिडीस केला, नीट वागला नाही, रोज भांडला तरी काही वाटत नाही. पण माझ्या सगळ्या मावलांचा जीव जो आहे ना, तो नातवांमध्ये अडकलेला असतो. प्रत्येक माऊलीला एवढंच वाटतं की माझ्या नातवाने माझ्या सोबत अंगात खेळावं, मी त्याचा लाड करावं. अहो ते नातवांना पण खूप वाटतं की आपली आई आजोबा कुठे. म्हणून सांगतो ना, प्रत्येक माऊलीला त्रास फक्त एकाच गोष्टीचा आहे की आपल्या नातून सोबत राहता येत नाही, त्याचा आनंद घेता येत नाही. तो दुःख फक्त आमच्या माऊलींना आहे. त्यामुळे मी आमच्या माऊलींना सांगतो ना की तुम्ही आनंदात राहा. आणि मी परत सांगतो, आयरे सर आणि आयरे मॅडम यांना देवाने इतकं उदंड आयुष्य द्यावं ना, की तुमच्यासारख्या 60-70 नाही, अजून 700 महिलांची सेवा करायचं त्यांना बरं द्यावं. आणि मी नेहमी सांगतो, तुमच्या वृद्धाश्रमासाठी काही ना काही लागले ना, अंगाचं रक्त जरी लागलं तर मी द्यायला तयार आहे. अहो पैसे मामूली गोष्टी लाईट हे या गोष्टी या फार चिल्लर आहेत. मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना, मला सगळ्यात लाख बोलायचा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन गेल्याचं, पंढरपूरच्या दिंडीचा आनंद आहे मला. कारण तुम्हाला तुमच्यासारखं भाग्य, तुमच्या सेवा केल्यावर जे मिळेल ते मलाच माहिती आहे. मी नेहमी लोकांना सांगतो, अरे करा तुम्ही, 1 रुपया दान करा, ती काळी माती तुम्हाला 100 रुपये देव पण देत असते. फक्त तुम्ही दान करायची तुमची हिंमत ठेवा आणि कोणासाठी काहीतरी करायची हिंमत ठेवा. काय असतं, पैसा अडका तुम्ही इथेच राहून जाणार हो. त्या संत तुकडोजी महाराजाच्या एक अभंग आहे असा, घे 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 हरिनाम घे, घे 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 हरिनाम घे, हात लावून नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई, हात लावून नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई, तुझा पैसा ना अडका इथेच राहील बरं का, तुझा पैसा ना अडका इथेच राहील बरं का, सगळं एक मातीचा मडका, सगळं एक मातीचा मडका, तुझं एकच घर गावा बाहेर स्मशान तुझं घर, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. अहो एवढं सगळं सांगितलं सुद्धा लोक पैशाच्या मागे एवढा मोह करतात ना. म्हणजे त्यांना आपण बघतो आईचा खून करणं, आईला मारणं, वडिलांना मारणं, प्रॉपर्टी कब्जा करणं. अरे तुम्ही काही वरती नेणार नाही, ते वरती घेऊन जाणार नाही, सगळं इथेच राहणार आहे. फक्त माणसाने अल्प संतुष्ट असावं आणि कोणाचा द्वेष करून, कोणावर अन्याय करून जर पैसा कमवला ना, त्या माणसाच्या 7 पिढ्या कधी शांत बसत नाही. म्हणून मी सांगतो ना, सढळ हाताने कमवा आणि सढळ हाताने दान करा. आपण म्हणतो ना, देवाला पैसे कमवा रीतीने, देवाला आठवा प्रीतीने आणि दान करा आपल्या नीतिमत्ताने, दान करा आपल्या नीतिमत्ताने, तरच तो भगवंत तुम्हाला काहीतरी भरपूर देईल. म्हणून मी सांगतो, आज माझ्या भगिनीने मला औक्षण केलं, माझ्या माऊलीने मला एवढा आशीर्वाद दिला ना, तेव्हा मला गॅरंटी आहे की मला आयुष्यात कुठल्याही प्रकारचा माझा केस त्याला धक्का लागणार नाही, ही मला गॅरंटी आहे. म्हणून मी दरवर्षीच्या आज आदराने माझ्या माऊलींच्या इथे आज वाढदिवस साजरा करतो. त्यामुळे मला मनस्वी आनंद झाला की माझ्या माऊलींच्या मुखात जर 2 घास घातले आणि त्यांच्या चरणावर जर डोकं ठेवून नतमस्तक झाला, तर पंढरपूरच्या विठुरायाचं आज मला आशीर्वाद मिळाले. म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता, आज खूप वेळ झालेला आहे, मी तुमच्या माऊलींना पुन्हा एकदा सतश्य प्रणाम करतो.